विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डी बरोबर T2 वजा T1 म्हणजे पुढचं पद वजा आधीचं पद. आता आपण काय करू, या T1चं पक्षांतर करू. जो T1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे वजा, तो बरोबर चिन्हाकडे म्हणजे डी पाशी गेला की तो अधिक होणार, शिफ्ट केल्यानंतर अधिक होणार. म्हणून T2 बरोबर T1 अधिक डी. म्हणजे काय, T2 ही पुढचं पद आहे, पुढची संख्या आहे. जर आधीच्या संख्येमध्ये म्हणजे T1 मध्ये प्रिवियस नंबरमध्ये डी मिळवला म्हणजे फरक मिळवला तर आपल्याला पुढची संख्या मिळते. याचाच अर्थ T1 मध्ये डी मिळवला की T2 मिळेल, T2 मध्ये डी मिळवला की T3 मिळेल आणि T3 मध्ये डी मिळवला की T4 मिळेल. अशीच आपल्याला हीच क्रिया वारंवार करून एक अंकगणित श्रेणी बनवता येते. म्हणजे काय, T2 बरोबर T1 अधिक डी, T3 बरोबर T2 अधिक डी, T4 बरोबर T3 अधिक डी. पुढची संख्या काढण्यासाठी आधीच्या संख्येमध्ये डी मिळवायचा म्हणजे पुढचे पद बरोबर आधीचे पद अधिक सामान्य फरक. नेक्स्ट टर्म इज इक्वल टू प्रिवियस नंबर प्लस कॉमन डिफरन्स. या प्रश्नामध्ये आपल्याला दोन घटक दिले जातात, ए आणि डी. पहिलं पद ज्याला आपण T1 म्हणतो त्याला ए असं सुद्धा म्हणतात. पहिलं पद आणि डी ही दोन पदे दिली जातात आणि या दोन घटकांचा वापर करून आपल्याला पूर्ण सिक्वेन्स, पूर्ण क्रमिका बनवावी लागते. आता इथं आपल्याला ए म्हणजे T1 दिलेलाच असतो, यामध्ये फक्त डी मिळवत जायचं आणि आपलं पुढचं पद मिळतं. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये कमीत कमी 4 ते 5 पदे म्हणजे टर्म्स काढणं आवश्यक आहे. म्हणजे ए आणि डी दिला की आपण T1 काढायचा, T2 काढायचा, T3 काढायचा आणि T4 काढायचा. तो कसा काढायचा तर तो याच सूत्रांवरून काढायचा. चला आपण याची काही उदाहरणं सोडवू. मित्रांनो, आता आपण बघतोय की पहिलं पद आणि कॉमन डिफरन्स, फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स डी, साधारण फरक डी दिला असेल तर आपल्याला AP बनवायला येऊ शकते, अरिथमेटिक प्रोग्रेशन बनवायला येऊ शकतं, अंकगणित श्रेणी बनवायला येऊ शकते. ती कशी ते आता बघू. यामधला पहिला प्रश्न, ए बरोबर 10 आणि डी बरोबर 5. याचा अर्थ ए म्हणजेच T1 असतो, फर्स्ट टर्म असते, हा 10 आहे आणि फरक हा 5 आहे. आपल्याला माहीत आहे आधीच्या पदामध्ये जर डी मिळवला तर पुढचं पद मिळतं, प्रिवियस टर्ममध्ये डी ॲड केला तर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळेल. म्हणून आपल्याला इथं ए ऑलरेडी दिलेलंच आहे, ए बरोबर T1 तो आहे 10. आता T2 काढण्यासाठी T1 मध्ये डी मिळवावा लागतो, T1 मध्ये डी ॲड करायचा, अधिक करायचा. म्हणून T2 बरोबर T1 अधिक डी, 10 अधिक 5 बरोबर 15. आता T3 काढा, T2 अधिक डी, आधीच्या पदामध्ये पुढची संख्या मिळवली, प्रिवियस टर्ममध्ये डी मिळवला, 15 अधिक 5 बरोबर 20. T4 काढण्यासाठी या आधीच्या पदामध्ये अजून 5 मिळवा, T3 अधिक डी, 20 अधिक 5 बरोबर 25. यासाठी कमीत कमी आपण 4 ते 5 पदं काढू शकतो, एवढे आपल्याला पुरेसे आहेत. शेवटी सिक्वेन्स लिहायला विसरू नका. अंकगणित श्रेणी ती अंकगणित श्रेणी द AP विल बी 10, 15, 20, 25 अँड सो ऑन. यामधला दुसरा आकडा आहे ए बरोबर 6, डी बरोबर वजा 3, ए इक्वल टू 6, डी इक्वल टू -3. यामध्ये आपल्याला माहीत आहे ए म्हणजे पहिलं पद असतं, T1 असतो आणि या ए मध्ये जर डी मिळवला तर आपल्याला पुढचं पद मिळतं. म्हणून T1 म्हणजे ए बरोबर 6. T2 मध्ये आपण T2 काढण्यासाठी T1 मध्ये डी मिळवायचं आहे, T2 इज इक्वल टू T1 अधिक डी, T1 प्लस डी, 6 अधिक, आता फरक वजा 3 आहे, 6 अधिक वजा 3. आता इथं बघा चिन्ह भिन्न आली मित्रांनो. चिन्ह भिन्न असेल तर वजाबाकी करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 6तून 3 गेले 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ती संख्या अधिक असेल, उत्तर आलं 3. आता आपल्याला T3 काढायचं आहे, पुढचं पद. T3 बरोबर T2 अधिक डी, आपला T2 आहे 3 अधिक वजा 3. आता इथं सुद्धा चिन्ह भिन्न आहेत, भिन्न चिन्हांची वजाबाकी, 3 मधून 3 गेला उत्तर 0. T3 बरोबर 0 आलं.
T4 बरोबर T3 अधिक डी, 0 अधिक वजा 3. आता नीट लक्ष द्या, 0 अधिक वजा 3 कोणतीही संख्या शून्यामध्ये मिळवली तर उत्तर तेवढंच राहतं. शून्यामध्ये वजा 3 मिळवलं, उत्तर आलं वजा 3. आता शेवटी ती अंकगणित श्रेणी लिहायला विसरू नका. आपलं उत्तर आहे 6,3,0, वजा 3. इथं ही श्रेणी म्हणजे हा सिक्वेन्स लहान लहान होत चालला आहे, कारण आपला फरक हा वजामध्ये आहे. डिफरन्स इज निगेटिव्ह. आपलं पुढचं उदाहरण आहे ए बरोबर वजा 19 आणि डी बरोबर वजा 4. ए इज इक्वल टू -19, डी इज इक्वल टू -4. इथं ए म्हणजेच T1 हा वजा 19 आहे. आता आपल्याला T2 काढायचा आहे, तर या T1 मध्ये डी ॲड करायचा, डी मिळवायचा. T2 बरोबर T1 अधिक डी, वजा 19 अधिक वजा 4. समान चिन्हांची बेरीज करायची मित्रांनो, समान चिन्हांची बेरीज, आणि त्याला चिन्ह समान असलेलं द्यावं. हे आपण पहिल्यापासून बघतोय. साइन सिमिलर असेल तर ॲडिशन करावी, आणि त्या ॲडिशनला आलेल्या आन्सरला समान असलेलं चिन्ह इक्वल साईन द्यायचं. म्हणजे 19 अधिक 4 बरोबर 23, आणि 23ला चिन्ह वजा. T3 काढण्यासाठी म्हणजे पुढचं पद काढण्यासाठी आधीच्या पदामध्ये म्हणजे T2 मध्ये डी मिळवायचा. 23 वजा 23 मध्ये वजा 4 मिळवायचा. आता सिमिलर साईन ॲडिशन करा, बेरीज करा. बेरीज आली वजा 27. T4 काढण्यासाठी T3 मध्ये डी मिळवा. वजा 27 अधिक वजा 4, समान चिन्हांची बेरीज, चिन्ह समान असलेलं द्यावं. उत्तर आलं वजा 31. म्हणून ती अंकगणित श्रेणी वजा 19, वजा 23, वजा 27, वजा 31, -19, -23, -27, -31.